नाही, भाडोत्री आपण वापरत नाही, आपलीच माणसं वापरतो. पहिल्याच अटॅम्पमध्ये आम्ही 70 कडक लावलेले आहेत, कारण आम्ही एवढे व्हिडिओ काढतोय, तुम्ही मधून स्किप करून जाणार, मजा नाही. कुमार श्रदूल सुनील कोटिया या 16 वर्षाच्या मुलाचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. बावडी नाही ती, छोटासा तेवढं आहे पण आठवूट का. तर कसं काय म्हणते मजेत ना. मी रोहन कृष्णा संपा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचा स्पेशल ब्लॉग. म्हणजे ज्या सणाची आपण वर्षभर वाट पाहत असतो तो सण आपल्या हक्काचा म्हणजे दहीहंडी. तर मी आज कल्याणमध्ये अजिंक्य साई गोविंदा पथकामध्ये दहीहंडीला जाणार आहे. तर भेटूया आपण तिकडे आता गेल्यावरच, कारण आता मला दादा येईल की कोणतरी घ्यायला येते. तर आपण जाऊन डायरेक्ट तिकडेच भेटू. तुम्हाला बोललो होतं ना दादा घ्यायला येणार आहे. हरी भाऊ आलेत, लक्ष नाही त्यांचं, दुसरीकडे लक्ष. हरी दादा नमस्कार. आलेलं आहे हरी आता घ्यायला आलेलं आहे. जरा स्टार्टिंगला तुम्हाला ब्लॉगमध्ये एनर्जी कमी वाटली असेल, कारण नाश्ताच नव्हता केला. आता नाश्ता आला आहे. आपले भाऊ आलेत अजून दोन, किसन भाऊ. नाश्ता आला आहे. आता नाश्ता पोटात दिला की एकदम तुफान, मग काय ऐकत नाही आपण. थोडी एनर्जी सकाळी, कारण नाश्ताच नव्हता केला. आला आहे नाश्ता, नाश्ता करतो. पोरांची जेवणाची सोय चालू आहे. त्याला खऱ्या अर्थाने सरपंच ही ठरेल की आपण सर्वांनी एक विचाराने एकत्रित सात तर कडक लावून सही सहमत परत येणं हीच त्याला खऱ्या अर्थाने सगळ्यांनी तेव्हा सगळ्यांनी काळजी घ्यायची आणि आपला कोणता कसा सात तर लावून एकदम सक्षम आणि विना कोणती दुखापत होता परत येईल याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि आपण त्याला सगळ्यांची सगळी 2 मिनिटे शब्द उभं राहील. आपल्या अजिंक्य साई गोविंदा पथकाचं 2025ची नवी जर्सी तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक मध्ये. चला आता बसमध्ये भेटू आपण. वर्षी दहीहंडीला बस केली आहे ती आमच्या ओमकार सेटची, आपल्या माणसाची बस. बाहेर सेटची नाही, भाडोत्री आपण वापरत नाही, आपलीच माणसं वापरतो. आपल्या माणसाची बस 2 बस आहेत, एक ही आणि बघा ओमकार सेटची नवीनच गाडी आहे एकदम. ओमकार हे आपल्या सगळे गावात 2. हा बघा मालक कैसे तू मजे सात बघा सात आमचे आता भाई कोणचं आहे सीट एकदम VIP आहे. आम्ही डायरेक्ट बसच्या आणि आपल्याला काम आवडत नाही ते सांगतो भाई. एकदम मोठी दहीहंडीच्या तरात पण वरतीच आवडतं आणि इथं पण वरतीच आवडतं बसमध्ये बसायला. कोणचं आहे माया एकदम पुरसत मध्ये ओळख करून देतो. आता जरा धांदल एकदम घाई मध्ये चाललं.
तिथं आतिश भाऊ वन साइड बसले आपल्या. आदित्य सॉरी आतिश चुकी. पण आधी नाते तो आमचा काय नाही कंपल होतं दुसरा ब्लॉग आहे ना, काय नाही चालतं. जय कन्हैया लाल की. आता आम्ही डोंबिवलीमध्ये आलोय. कुठे चाललोय तू? डोंबिवलीमध्ये गेले आपण. आम्ही रवींद्र चव्हाणच्या इथं चाललोय. इथं आम्ही 7ची ट्राय करणार होतो, पण इथं 5च्या वरती लावून देत नाही. असा सीन आहे. हे आमची आता पहिली सलामी इथं रवींद्र चव्हाणच्या इथं. आता बघू आता कसं होतं पुढचं. आमच्यासोबत राहा तुम्ही, आता बघू. आणि मला जास्त इकडचं काय माहिती नाही म्हणून मी काय बोलत नाही तर मी उगाच काहीतरी चुकीचं बोलायचो. तर आम्ही पहिला थर लावणार होतो. तिकडे काही कारणास्तव आम्हाला लेट झालं आणि तिकडे म्हणजे खूप गर्दी होती. लेट झाल्यामुळे आम्ही थर लावले नाही. आता आपण कुठं आलोय? आपण आलोय ते दीपेश म्हात्रेच्या अंडीला आलोय. इथे आम्ही मागच्या वर्षी 7 लावताना पडलो होतो आणि इथे आता आम्हाला कडक 7 लावून उतरवायचे. तर बघू आता पुढे पोरांच्या याच्यावरती डिपेंड आहे काय करतात ते काय नाही. आता आमचे कोच बोलतील तसं आम्हाला करायचं आहे. बघू आता कसं काय. बघू तुम्ही आमच्यासोबत राहा. नक्की यावर्षी प्रयत्न असेल 7 थर आम्हाला लावायचे आणि आम्ही 7 थर लावणारच आहे इथे. तरी तुम्हाला दाखवतो चला. मी आपल्यासमोर लावणी सादर होतो. मी सादर करते आकांक्षा कदम. काही स्वरात ही कुठली आहे? अजिंक्य साई. 1 2 3 4. इथे आम्ही मागच्या वर्षी 7 लावताना पडलो होतो आणि इथे आता आम्हाला कडक 7 लावून उतरवायचे. 1 2 3 4 5 6. नक्की यावर्षी प्रयत्न असेल 7 थर आम्हाला लावायचे आणि आम्ही 7 थर लावणारच आहे इथे. पहिल्याच अटॅम्पमध्ये आम्ही 7 थर कडक लावलेले आहेत. काय बोलतो भाई पब्लिक? आम्ही मागच्या वर्षी इथे पडलो होतो जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं की आम्ही इथे पडलो होतो 7 थराला. पण या टायमाला आता आम्ही 7 कडक लावलेत आणि उतरवलेत देखील. उतरवलेत आमचा सुद्धा. भाऊ फोटो तर टाकेलच आणि व्हिडिओ तर येणारच. कमेंट करा. हा नक्की. आणि आता दिवसभर निश्चित 7च बोंबा बोंब एकदम. जिथं गरज आहे मला 7 लावणार आहे. ठरवलं होतं की पहिले 7 थर लागले कडक तर सगळीकडे 7 थर लावणार आणि 7 थर लावून उतरवले पण आम्ही. आता इथं दुसरा गोविंदाचं इथं लावत आहे. वहिनी पण आल्या आहेत आमच्या. वहिनी खूप हौशी आहेत दहीहंडीच्या. त्या यावर्षी आल्या आहेत बाबूला घेऊन. कुमार श्रद्धू सुनील कोठिया याला ही श्रद्धांजली या गोविंदा पथकाच्या मानवी मिळवण्याचे थर रचून. आणि ही भावपूर्ण श्रद्धांजली दिल्यानंतर अजिंक्य स्थायी गोविंदा पथकाला भव्य ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अजिंक्य स्थायी गोविंदा पथक 1 2 3 4 5 6 थरांची ही सलामी देत आहे. खूप छान. 2 ठिकाणी आम्ही 6 थराची सलामी देऊ. 1 ठिकाणी 7 थराची. आणि 6ला तुम्ही बोलत असाल मी काय नाही चढत तर आमचा सेफ्टी ट्राय माझा भावच आहे 3 एक्क्याला पण. आणि जेव्हा 7ची ट्राय असेल तेव्हा मी दिसेल तुम्हाला. आणि तुम्ही असं लास्टपर्यंत बघत राहा कारण आम्ही एवढे व्हिडिओ काढतोय. तुम्ही मधून स्किप करून जाणार मजा नाही. ऍक्च्युली कसं आहे आपला भाऊ पण डेंजरच आहे. हा. पण कसा तो पण आपला भाऊ आहे. त्याने स्टार्टिंग प्रॅक्टिसला होता आणि त्याला 3 एक त्याची उचलायची म्हणजे सवय. म्हणून आम्ही या भावाला न पाठवला आम्ही दुसऱ्या भावाला पाठवला. आणि तो पण आपला भावच आहे. हा, तो पण आमचा भाऊच आहे. तर सक्सेस झाले पाहिजे बाकी काय नाही. एक दुःखद घटना घडलेली आहे साधारण 10 एक दिवसापूर्वी
कुमार श्रदूल सुनील कोटिया या 16 वर्षाच्या मुलाचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. मंगल राघवनगर उत्कर्ष समिती अजिंक्यसाई गोविंदा पथकाचा तो सदस्य होता आणि गेल्या वर्षी या पथकामध्ये तो सहभागी होता. पथकाबरोबर तो सगळीकडे फिरत होता, परंतु यावर्षी तो आपल्यामध्ये नाही आहे. त्यामुळे या पथकाला, त्या मुलाला म्हणजे श्रदूल कोटियांना श्रद्धांजली व्हायची, त्यासाठी ते थर लावणार आहे. गाणं वाजवायचं नाही. तुम्हाला विनंती करू, 4च थर लावा. 4च थर. सावकाश सावकाश सावकाश, काही नका करू. तो बॅनर आहे. सावकाश, पहिले स्वतःला सांभाळा. सावकाश सावकाश. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. मगाशी आम्ही 4 थर लावून शार्दूल भाऊंना आमच्या श्रद्धांजली वाहिली आणि ते झाल्यानंतर आम्ही आता लगेच जेवायला आलो. तर बघा आज स्पेशल काय जेवायला. आणि बसलोय बघा कुठे आम्ही, हां डेंजर एकदम, कारण बाहेर पाऊस पडतोय त्या कारणामुळे आम्ही इथे बसलो. चला भाई आमची भाजी वाढेल ना, म्हणून भाजी वाढली तर काय करणार, म्हणून थोडं जरा. A few moments later. इथं 7 थरासाठी अजिंक्यसाई सज्ज आहे आणि आम्ही छत्रीने थोड्या नाही तर पावसात भिजलो तर वरती गार ठेवून जाईल, नंतर तर भिजायचंच आहे. पण आता जरा 2 भाऊने आपल्या छत्री आणली घरात. आजच्या दिवसातले दुसरे 7 थर कडक एकदम उतरवून टाकले कडवून पण, आणि 2 6 आणि एक शार्दूल भाऊला एक भावपूर्ण श्रद्धांजलीचे 4 थर, टोटल 5 भेटेल. अंडी भेटणार आम्हाला नक्की, भेटणार 7 थर कडक अंडी भेटेल. आणि मागच्या वर्षी आम्ही 7 थर लावले होते, यावर्षी परत इथं 7 लावले. उतरवलेत पण. मागच्या जिथं पहिला 7 मारले तिथं आम्ही पडलेलो मागच्या वर्षी. अजिंक्यसाई. हा बस बस. आणि हा आमचा भजन मंडळाचा एकटा मेन लीडर बुवा बुवा बुवा. आणि माझा मोबाईल याच्याकडे. अरे छत्री शपथ. अरे काय ठेवलंय? एक दोन तीन चार पाच सहा सात. पोरांनी बघा धुमाकूळ घातलाय.
पावडी नाही ती छोटासा तेवढं आहे पण हा डबुटका सगळे पोहत आहेत त्याच्यात काय सोडत नाही ते बघा चिखलाने माखलेले ते बघा ऐकत नाही पोरं ते बघा समाधान वाटला असेल त्याच्या चेहऱ्यावर समजते कारण आपण त्याला शब्द दिला होता की 7 कर कडक लावू आणि सही सलामत परत येऊ त्याप्रमाणे आपण आलो निश्चित सांगून त्याला श्रद्धांजली त्याच्यामध्ये सदर वर्ग असेल तुमचे सदर सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण प्रत्येकाने अशी मेहनत घेतली आणि आपलं समजून तर मी मला काही सांगितलं होतं की हा खांदी खेळ आहे एक जरी मस्करी करताना काळजी करताना आता दर बसवतो पण ती सगळ्यांनी काळजी घेऊन एक केलं आणि सक्सेसफुल झालं सरकारचे मनापासून आभार असंच आपलं सहकार्य कायम राहील पुढे आणि आपल्या मंडळाचं नगराचं सगळ्यांचं नाव लोक होईल अशी जी आपल्याला राहील देतो ते सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. तर नमस्कार मंडळी, काल मी ब्लॉग न एंड करता आज एंड करत आहे कारण काल माझ्या फोनची चार्जिंग पूर्ण लो होऊन स्विच ऑफ झाला होता. तुम्ही मला मागच्या ब्लॉगला प्रेम दिलं तसं ह्याही ब्लॉगला प्रेम द्या. तुमचं प्रेम हीच माझी ताकद आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि तसेच अजिंक्य साई गोविंदा पथक आणि मंगल राघुनगर उत्कर्ष समिती यांचेही मनपूर्वक आभार आणि आमचे मार्गदर्शक शैलेश उजरकर, महेश जाधव आणि आमचे आधारस्तंभ माजी नगरसेवक नरेंद्रजी गुप्ते साहेब यांचंसुद्धाही मनपूर्वक आभार. शार्दूल भावा, तुझी इच्छा आम्ही पूर्ण केली आणि तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमस्वरूपी असंच असू दे. एवढं बोलून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.